बुद्धीला ब्रह्मस्वरूपाची जी उडी आहे, आत्मचिंतन करायचं. श्रवण का करायचं? श्रवणाचं फल काय? पूजा कोणते? प्राप्ती कशी आहे? प्राप्त कुणाला करायचं? जीवनमुक्त कसं बोलायचं? आणि निवृत्त काय करायचं? निवृत्तीनंतर प्राप्ती आहे, नंतर अनुभूती आहे, नंतर स्वला स्वची स्थिती आहे, ती जीवनमुक्ती आहे. टप्प्याटप्प्याने बुद्धीला तिकडे न्यायचं भगवंताकडं. ती श्रवणामुळे ती जाती, नाहीतर ती जात नाही देहात. तिला वर्म माहित नाही, तिला स्वतःची ओळख नाही. तिला सुख पाहिजे पण दुःख भोगती आहे. तिला दुःख संपवायचे आणि सुख भोगायचे, पण ते सुख देहाच्या संबंधातून मिळत नाही. म्हणून आत्मचिंतनात यायचे. जो देहाचा संबंध बुद्धीचा असतो तो दुःखाचा प्रसंग असतो, तो अज्ञानाचा रस्ता असतो. मन अविद्येमध्ये संयुक्त असतो, कष्ट भोगावं लागतं. हे जीवाला माहित नसतं, म्हणून श्रवण मिळत नाही. मी कोण कळत नाही. अंतःकरण मोहात बसलेलं वरी येत नाही. मी मागत होता काही साईडला होतं, माझ्या दिसतात साईडला जाऊच नाही. कारण जे अंतःकरण मोहात आहे, दोषात आहे, अविद्येत आहे, भ्रमात आहे, पापात आहे, कर्मात आहे, भोगात आहे, देहात आहे, ते अंतःकरण अलग करणं हे श्रवणाचं कर्म आहे, फल आहे, स्वारी कर्म नाही. ते अंतःकरण सद्गुरुनाथ वेदाच्या साह्यानं, सद्गुरु साक्षात वेद असतात, हे जगाला माहित नसतं. म्हणून जग फसतं. वेदाला येता येत नाही, सद्गुरूचं रूप घेऊन वेद येतात. साधकाला ब्रह्मदर्शन देतात, अंतःकरणाचा अज्ञानाचा पासा तोडतात आणि बुद्धीला ब्रह्मरसात बुडवतात. आनंदाचा रस पाजवतात आणि देहभाव संपवतात. वृत्तीला बाधित करतात, आनंदाचा पाऊस टाकतात, ज्ञानेश्वरीचं ज्ञान देतात आणि बुद्धीचं अज्ञान धुतात. अनादिकालचा भ्रम काढतात, कोटी जन्माचं पाप संपवतात आणि पुण्याचा पाऊस टाकून जीवाला मुक्तीच्या घरात नेतात. ते संत असतात, ढोंगी बाबा नाही. सद्गुरूचं कार्य सांगितलं. संत हे साक्षात ग्रंथाचं रूप आहे. समजत नाही काही आपल्याला. नाथ महाराज तुकोबाय माऊली का संत रूपाने आले? ती परंपरा गुरुजीने का टिकवली? समजायला नको. जे भोंदून खात, जे बैरंगात नेत, त्याला मिरवून आणायचं कोणी बापांची केलं. जे मोक्ष हातात देत, जे ज्ञानेश्वर हृदयात बसवत, त्याच्या मनाला जे राम करत त्याला हृदयात ठेवावं. जे फसवत त्याला नाही, कधीच नाही. मूर्ख लोकांना किती सांगा, ती म्हणते त्याची छाया बोलते. जे घेतात ते ढोंगे, ढोंग्याकडे मोक्ष नसतो. असतो का सांगा? म्हणून परमार्थ म्हणजे सार्थकता आहे जीवाची. त्या ठिकाणी व्यापार नाही पैशाचा, आनंदाचा व्यापार आहे, अभेदाचा आविष्कार आहे. तो जीव ब्रह्माकार आहे, त्याची बुद्धी स्वरूपाकार राहते. तो ज्ञानी जगाला पण ज्ञान देतो आणि स्वतः विस्वरूप प्रगट करून घेतो. संतांच्या संगतीत आयुष्य घालवतो, अध्ययनासाठी प्राण वेचतो, वेदासाठी अंतःकरण वाहतो आणि स्वतःला स्वतः पाहतो. तो जीवनमुक्त होतो. स्वतः
जगाला पाहणं म्हणजे ज्ञानी, जगाला पाहणं म्हणजे अज्ञानी. देहाला माझं म्हणणं म्हणजे ब्रह्मज्ञानी. देहाचा संबंध वाढवणं म्हणजे अविज्ञानाचा आविष्कार. समजतं काय चमत्कार? माती कळण आणि टाकान हात पुढे करा संकल्पन माती दगड घरच्या बापाला बी नाही. जगालाही कळत नाही. आम्ही सांगतो आम्हाला नाव ठेवते ज्ञानानं. आत्मसाक्षात्कार होतो ओवीनं, ब्रह्मस्वरूप होता येतं ज्ञानानं. आणि मी कोण कळत? गुरुच्या संगतीत बोधान. कोण का करायचं? अज्ञानाला मारून तरायचं. अज्ञानाला मारायचं ही श्रवणाचं फल आहे. ढोरांना कळत नाही. काय सांगते सगळं आहे. तुला काय कळत रे? ढोर कुठलं? दोन पायाचं बघा नाही तिथं काय. तिथं आविष्कार तयार करण्यासाठी हे व्यासपीठ दिलंय. त्या ठिकाणी व्यास येतात, सरस्वती माता येते. बासर आपलं तिथं बोलवायची ती माय, तिला यावं लागतं. आत्मचिंतन रस्त्यावर पडलेली खीर आहे का? टोपल्यात कुणी यान खा नाही. ज्यांचं आनंद जन्माचं पुण्य असतं आणि साधना सतत जन्मा चालू असती आणि शेवटचा जन्म असतो तो मुक्तीचा प्रसंग असतो. योग भ्रष्ट म्हणतात त्याला. माती कळणं वळण करत नाही. सगळं देते, सगळं देते. वरमरोही म्हणली मागा जे पाहिजे ते तुला. वरदान घेतलं व्यासांना आणि तिला स्थापना केली. म्हणून एकच मंदिर भारतात सरस्वती अधिष्ठान मध्ये सरस्वती. आणि ते 3 रूप आहेत ना, की महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. तिचे रूप आहेत 3. महालक्ष्मी प्रपंचासाठी, महाकाली विनाश करण्यासाठी अज्ञानाचा. ती महाकालीने त्याचा लक्षाचा विनाश केला आणि ह्या महाकालीने अज्ञानाचा विनाश केला. महालक्ष्मी सुखाचं भंडार, प्रपंचात पैशाचं भंडार. कळतं का? ती काय काय देते ते कळलं का? प्रीती आहे का? खोबडी किती तेव्हा राक्षसाला मारती आणि जेव्हा अंतःकरणामध्ये अविद्येला मारती. ती महाकालीच होती ती बुद्धी. तेव्हाच अविद्येचा नाश करते. त्या बुद्धीला करता येतो. कळतं का? हे गेलं पाय पडलं नालं आम्ही पाय गेलो बस घरी बस नुसता अहंकार मरायला. वृत्तीचा संबंध संपावा, बोधाचा पाऊस झेलावा, अंतःकरणामध्ये भगवंताचा स्पर्श उत्पन्न करावा. देहाचा स्पर्श आग लागावी. समजताय? आणि परमार्थामध्ये जाणं तर सौम्य आणि सात्विक राहणं. व्हिडिओ धिंगाणा सात्विक नाहीये, तमोगुण आहे. विध्वंस 3 गुण का सांगितले? कारण त्याच गुणातून मोक्षाकडे जायचं 18व्याकडे. मी आता तुम्ही कामात मी बसते इकडे तुमच्या रूम मध्ये. आता सकाळी बसते थोडं, तर तेव्हा आतूनच आवाज येतो ना. जसं आईला मुलीची काळजी असते, की आता पंचमी आली तिला येणारे पहिला सण आहे, मधून मन बोलतं. तसं आता मला श्रवण सांगायचंय माऊलीचं काय म्हणत होते, ओवी काय सांगते, तेव्हा आमच्या अंतःकरणात तो चावल तयार होती. ह्या ओवीत काय सांगितले, माऊलीचं मनोगत काय, सिद्धांत काय, दृष्टांत काय, माऊलीला सांगायचं काय, बुद्धीला कळत नाही काय, अंतःकरणात आहे काय वासना, अंतःकरणात अंधार आहे, अंतःकरणात याचा संबंध आहे आणि मन जगताकडे बेधुंद आहे आणि त्या मनाला रामाचा स्पर्श नाही, बुद्धीला बोध नाही आणि बोध संसाराचा संपत नाही आणि वेद आत राहत नाही आणि दुःख टाकता येत नाही आणि त्या जीवाला सुख भोगता येत नाही. कारण ते बंधनात आहे आणि बंधनातून त्याला ज्ञानानं बाहेर यायचे आणि मुक्तीच्या घरात राहायचे. तुम्ही त्याला मुक्तीला जाऊ देत नाहीत आणि तुम्ही देहभाव टाकीत नाही. हा दोष तुमच्या बुद्धीचा आहे. तुमच्या ह्या देहात का आला, मनुष्य योनी का दिली त्या उपाधी, तो जीवात्म्याला परमात्मा बनायचे, त्याला दुःखातून सुख द्यायचे, ह्या उपाधीला सोडून निरुपाधिक व्हायचे, सत्संगात राहून मुक्त व्हायचे, संसाराला सोडून भक्त व्हायचे आणि भक्त बनून भगवंतात विलीन व्हायचे आणि अंतःकरणाच्या आत्मस्वरूपाशी अभिन्न बनायचे आणि देहभावाला बंद करायचे, आत्मानुसंधान राखायचे आणि आनंदाला भोगायचे, दुःखाला संपवायचे, वृत्तीला टाकायचे आणि अनुभवात दंग व्हायचे आणि स्वतःला स्वतः पाहायचे आणि आपल्या स्थानावर यायचे. ते आत्मस्थान अर्थ आहे की आणि
वाचून कळते की हे बोलणं अर्थ काही लिहिला. आयुष्य दिलं तर कम पडते श्रवणाला. बाजार सगळा या ग्रंथामध्ये ज्ञानाचा उगम होतो आणि त्या ज्ञानानं जीवाचा ईश्वराचा संगम होतो आणि त्याला मोक्ष नाव येतं. तेव्हा बुद्धीला ब्रह्मरूप येतं आणि ती ईश्वरवंती आपल्या मूळ स्वरूपाकडे राहती. अविद्येचा जो कलंक आहे तो बोधानं धुतला जातो, देवा टाकला जातो, मन अंतरंगात येतं आणि त्या आसनावर बसत, भगवंताच्या सोबत राहत. त्या भगवंताला ते मन पाहतं आणि तत्वमसी महावाक्याचे ज्ञान गुरुच्या मुखातून हृदयात जातं. तेव्हा बुद्धीला ईश्वराला आलिंगन देता येतं. ते आलिंगन म्हणजे सुखाचं, ते आलिंगन म्हणजे मोक्षाचं, ते दान म्हणजे ज्ञानाचं आणि ते प्राप्ती म्हणजे पांडुरंगाची, ती स्थिती म्हणजे ऐक्याची आणि ती वृत्ती म्हणजे मोक्षाची. काय सांगितलं माऊलीनं, गाथ्यातून काय सांगितलं कळतं काय? जेव्हा कळतं मन भगवंताला मिळतं, तोपर्यंत नाही. मन संसाराकडे फेकलेले तुम्ही, नात्याकडे घाण टाकलंय, संसाराला दान दिलं तुमचं मन म्हणून दुःख बघताय. हे माझं, हे दुःखाचं ओझ आहे, हे मी, हे अहंभाव आहे आणि हे माझं ममत्व भाव आहे. मी आणि माझं अहंभाव मम भाव, मम भाव, अमाध्यास ममाध्यास. वेदांताकडे या म्हणजे कळतं काय असतं ते रिंगण. इथलं ऐकलं, तिथलं ऐकलं, तिथलं ऐकलं, कुटकी मागून खाऊ. ज्या ठिकाणी मोक्ष देतो तिथं जा, ज्या ठिकाणी मी कोण कळतं तिथे या, ज्या ठिकाणी गोविंद हृदयात जाती त्याला पहा. जे आत्मसौख्य भक्त येतं ते श्रवण भक्ती म्हणा, नतमस्तक राहा. जिथं कल्याण आहे तिथं राहा. जिथे धनाचं डिमांड आहे त्याला फेकून द्या. जिथे धनाला किंमत आहे ते परमार्थ नाही, ते गलिच्छ आहे. जिथे व्यवहार आहे, मार्केट आहे, ते गलिच्छ आहे, पाप आहे, पापाचा बाजार आहे. म्हणून मार्केट करू नका परमार्थात. ज्या परमार्थातून, ज्या संत संगतीतून, ज्या श्रवण भक्तीतून मनाला मुक्तीच्या घरात राहता येतं आणि सुखासोबत रंगता येतं, देहभावाला बंद करता येतं, आत्मानुसंधान राखता येतं, बुद्धीचे मिलन ईश्वराचे होतं, ते नातं संताचं असतं, संसाराचं नसतं. संसार फक्त कलंक आहे. नाव ठेवणं, खालीवर टंगडे वळणं, दोष काढणं, निंदा करणं, त्याचं नाव संसार. दुसरं आहेच का त्या बाजारात? मी तर अभंग आहे काय, मी कोण? त्याला पुसून टाकावं, डस्टर सारखं व्यवहारापुरता संसार करावा, पुन्हा डस्टरनं पुसावं खडूच. मास्तर काय करते, लिहिते पुसते, तसं व्यवहार त्याला पुसला. ज्ञानी म्हणते त्याला बायचाला साध्य नाही, तिच्या हातात नाही, ज्ञानेश्वरी मुखात नाही, हृदयात बोध नाही, मनामध्ये ब्रह्म नाही. काय आलं तसं वाया गेलं. स्वतःला म्हणतो मला चांगलं म्हणा, डोर येतो डोर. पशु त्याला पोते वाचता नाही, पोते धरता येईना. बरोबर आहे की नाही? अवघड आहे काही खरं बोललं तर. करदळीचे बाना बाबुळा रक्षाना बैसविले. चंदन तोडलं आणि बाबुळ झाडं लावले आणि त्याचे काटे सांभाळले आणि घरात काट्याचे पोते आणले, त्याला म्हणतात संसार. तुम्हाला शिकत वैरे माकडा बसतात, उपयोगाला येत नाहीत. झाडाखाली बाबाचं कोणी प्रेम करत नाही, त्याची पूजा बी कोणी करत नाही. बाबा झाडाची पिंपळा झाड कोणी पूजा करत, बाबेला काय संसार काटे आणि आम्ही केला सांगतो कुणाला तोच आहे. तो पुढे आरोग्याने होतच असतो, तुला करावाच लागतो, तो संबंध असतोच, ते ऋण फेडावंच लागतं, वैर भोगावंच लागतं आणि हत्या होतीच. वैर हत्या निर्णय चुकतच नाही, ते देऊन खातं उघडतच. त्याचं नाव संसार. तो करून घेतोच, येतो की नाही? पण परमार्थ करावाच लागतो, संताची संगती धरावीच लागते, वेदाला आत ठेवावंच लागतं, मी कोण कळावंच लागतं, देह बुद्धीला संपवावंच लागतं, आवरण टाकावंच लागतं.
स्वरूप साक्षात्कार करावाच लागतो. भविष्य ज्ञान हा पेरावंच लागतं आणि धर्म कर्म सारून परमेश्वराकडे बुद्धीला न्यावंच लागतं. हो ताई, साष्टांग दंड. त्याचा अधिष्ठान आहे व्यासपीठ त्यांचे. ते सांगतात, ते बोलतात. आपल्या हातात काही नसतं, डोरडूर करायची गरज नाही. आपलं काही नाही तर आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी हे श्रवण आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे अभेद दर्शन, भेद नाही. हे सूक्ष्म चिंतन आहे त्या वेदाचं. तुम्हाला कथा ऐकून जन्म मात्र घातला, बहिरंगातच गेले उतुमून, अंतरून माहीतच नाही ना. आत्मसाक्षात्कार काय, वेद काय, विचारसागर काय, अमृतप्रभाकर काय, अमृतानुभव काय, शिवलत नाही. पंचकर्ण माहित नाही, विचारसागर कळत नाही, अमृतानुभव मिळत नाही, वेद संपत नाही, परमार्थ जीव आयुष्यात मिळाला नाही. काय केलं? आयुष्य मातच गेलं. संसार केला सांगतो कुणाला? आम्हाला नको सांगू. ढोरं बी करते, लेकरं बाजाला बी आहेत, कुत्र्याला पिल्ले, पिल्ली मांजरीला बी आहे, कुत्र्याला बी आहे, तुला बी आहे. त्याने बी सांभाळे, तू बी सांभाळे. केलं काय दुसरं तो अमोक्ष. व्यवहार कधी बाधा करतो? व्यवहार कसा बाजूला जातो? कर्म करून अलग कसं होतं? त्या कर्मातून पाप पुण्य कसं बंद होतं? ते आनंदीला इथे नाही सांगणार. यावर कर्म कसं होतं, कर्माचा वाद कसा होतो, आत्मसाक्षात्कार कसा होता आनंदीने. त्यामध्ये 3 कर्माचं निरूपण केलं भगवंत ज्ञानोबा आहे ना. अर्जुनाशी संवाद साधताना भगवंत बोलले आणि त्या बुद्धीला समजलं ती बुद्धी रामाकडे जाती आणि बुद्धीला नाही समजलं तर ती हासी बिलकती. ज्या संबंधाला संपवायचं ती ज्ञानेश्वरी, ज्या बोधात रमायचं ती ज्ञानेश्वरी, ज्या भगवंताला भेटायचं ती ज्ञानेश्वरी, ज्या आत्मज्ञानात रंगायचं ती ज्ञानेश्वरी, आत्मसाक्षात्कार करायचा आणि हृदयाला पांडुरंग पांडुरंग बनवायचं तिचं नाव ज्ञानेश्वरी. बनवायचं नाही, कळायचं. पाण्यावर लाट आहे आणि लाटेत पाणी आहे. पाण्यावर लाट आहे, लाटेत पाणी आहे, लाटाखाली पाणी आहे आणि पाणीच लाट आहे. हे ज्याला कळतं त्याचा बुद्धीचा माठ होत नाही. मोदी तर जे जीव चैतन्य असतं ते चैतन्य आहे, पण जीव झाला त्याला मध्ये मायेची गाठ लागते. का काही पाणी आहे, लाट का बनलं? पाण्याला लाट नाव यायला, नामरूप व्हायला, त्या लाटेला नाव रूप आहे. ती उंच झाली, हलायली, संपायली, पुन्हा उत्पन्न व्हायली. लाट येते, उत्पन्न होती, काठाला जाऊन आदळती, पुन्हा संपती. तसा जीव उत्पन्न होतो, पुन्हा संपतो. पण जे पाणी करायला तर संपताना पण पाणीच, लाट पाणीच, लाटेत पाणीच, हे कळल्यावर संपन्न नाही, उत्पत्ती पण नाही. होत लाट का म्हणतात? ज्याला पाणी कळालं नाही. ज्यानं आकाराला बघितलं त्याला लाट दिसली, ज्यानं आकाराला सोडलं त्याला पाणी दिसलं. ज्याला पाण्याची सत्ता पण अस्तित्व रूपाने आहे, हे तेच आहे, पाणी नाहीच आहे, हे जे मूळ स्वरूपाकडे जातं ते अध्ययनाचं नातं. जे जगताकडे येतं ते बरबाद होत. जगाप्रमाणे जसं रज्जूवर पुसा घातलेला सर्प जे अंधाराने केला तिथे दोरी होती पण लाईट नव्हती, तसं बुद्धीमध्ये ज्ञानाची लाईट नव्हती पण बुद्धी देहाला माझं म्हणती आणि देह आहे म्हणती. आहे पण देहाचा नाही, अधिष्ठान तत्वाचा आहे. आहे हे सत्तत्व आहे, आहे हे राम आहे, आहे हे चैतन्य आहे, हे सुख आहे हे रूप आहे हे अधिष्ठान आहे म्हणजे परमात्मा आहे. नाही म्हणजे जगत आहे. एक अनुभव ज्यांना कळतो तो परमार्थात पास होतो, नाहीतर ते नापासच आहेत. आपण सदा आहे आणि नाही अनुभव व्यतिरेक माती कळतं का ताई आपल्याला काही? आणि काय काय सांगू एवढ्या वेळात मी तरी सगळं ज्ञानोबा आहे. त्या जगताच्या जीवासाठी जे मी वाणीतून काढलं त्याला ओवी म्हणलं. ज्या माऊलीच्या हृदयात गुह्य ठेवती ज्ञानेश्वरी, ते जगासाठी जगले, घरासाठी नाही, लेकराबाळासाठी नाही. आणि नातं तर त्यांना माहीतच नाही, कारण ते नातं कुणाशी होतं? परब्रह्म परमात्म्याशी. कारण माऊली अवतार हा जगाच्या मुक्तीसाठी घेतलाय. ही खरी भक्ती ठरते नाही, कळत नाही आपल्याला. माऊलीने जगाला ज्ञान दिलं, हो घेतो
आणि जीवाचं अज्ञान संपवलं, दुःखातून बुद्धीला काढलं आणि हृदयामध्ये सुखाला स्थापन केलं. सुखाची स्थापना म्हणजे माऊली. जिथं सुख उत्पन्न होतं, दुःख बंद होतं, वृत्ती निरामय होती, आत्मारामाची प्रतीती येते, देहस्थिती बंद होती, त्याला म्हणावे वेदांताची स्थिती. करतो हा जन्म माझ्या मातेचा आहे आणि दिलेला आहे, कारण मग ब्लाचेंचे वसोटे डांगाने हणके कटे काशी बरे चोहटे नगरी चेते. नगरी चेते म्हणजे दान देताना अपवित्र जागा, अपवित्र माणूस, अपवित्र कर्मातून केलेलं पैसा. मलांछ म्हणजे मलांचेचे वसवटे, वसवटे म्हणजे स्थान. अपवित्र पैशानं कमवलेलं ते जागा वगैरे काय जे स्थान असेल ते, त्या पैशातून ते कमवलेली वसवटे म्हणजे स्थान, जागा. डांगाने हनके कटे, हे कटे म्हणजे अरण्य, जंगल वगैरे. का शिबिर चोहटे नगरीचे ते, नगर म्हणजे त्या गावामध्ये धर्म करण्यासाठी छावण्या पाणपोया वगैरे कुणी करतात ना, पण त्या पाणपोयाचा जर पैसा जर अधर्माचा असेल तर ते पुण्य तमोगुणाचं असतं, तसं तुगुण ठरत नाही. तो तमोगुणी दान, तमोगुणी पुण्य, तर माझं फळ मलाकडे येत नाही, ते मला प्राप्त होत नाही, असं भगवंत ज्ञानोबाला देते. तेही ठाई मिळणी समयो सांज वेळ कारजनी, तेव्हा उदार होणे धनी चोरींचा. अशा ठिकाणी तेही ठाई मिळेल. कुणी अरण्य कमवलं चोराचं, कुणी पैसा वाईट मार्गाने कमवून जागा तयार केली, एक कुठं म्हणजे वसतिगृह किंवा धर्मशाळा लोकांना थांबण्यासाठी पैसा माध्यम, आता ते काही सांगत होते आजकाल तो कुठं आहे तेच. म्हणून तेही ठाई मिळेल. ज्या ज्या ठिकाणी असा अधर्माचा पैसा करून लिखण्याचा मार्ग धरून जे स्थान अपवित्र तयार केले, अपवित्र पैसा, अपवित्र स्थान, अपवित्र त्याचं माध्यम, ते ठाई मिळेल, त्याचा आपण जातो. ऐका, समयो सांज वेळ का रजनी, रजनी म्हणजे संध्याकाळ बिने दिवस बिने मध्ये सांज वेळ ती रजनी, मधला काळ. तेव्हा उदार होणे धनी चोरींच्या. बघा, तेव्हा उदार होणे धनी चोरींच्या म्हणजे त्या अंधारामध्ये जुगार, पत्ते, रात्रीचं वाईट चोरी, दारू विकणं, अशी घाणेरडे कर्म करून त्यातून पैसा कमवला आणि त्या पैशानं दान दिलं तर ते दान नरकाला नेतं, माझी प्राप्ती होत नाही, असं भगवंत ज्ञानोबा दववीच्या माध्यमातून सांगितले. हो, मग रजनी संध्याकाळी जुगार, पत्ते, वाईट कर्म, आता हे तुम्हाला अफीम, गांजा, पत्ते खेळणं, जे वाईट कर्म, वेश्या, त्यातून पैसा कमवणं, त्याचं धंदे आहेत ना लोकांचे आजकाल, पुढे तेच आहे आता. मग अशा मार्गाने कमवणं आणि ते दान देणं ते तमोगुणी दान आहे. दारू, मदिरा, ते विक्रेत्याचा पैसा घरात येणं, ते दान देणं तमोगुणी, हे नरकाचं स्थान आहे, माझी प्राप्ती नाही. आजकाल तेच आहे कलियुगात. म्हणून सावध होऊन आपण काय करायलो, 10 पैसे कमवा, 10 रुपये कमवा, म्हणजे धर्माचे असेल. कुळाला भ्रष्ट करू नये किंवा ते दान राक्षस दान करू नये. पण आता आजकाल कलियुगाने कुणी पण कुणा धंदे उचलायले, त्यामुळे आपण काय लिहिलं सांगितलं की तमोदान आहे, अशा वाईट कर्म करणं, त्यातून पैसा कमवणं आणि ते दान देणं, ते अधर्म आहे, तमोगुणी दान आहे, त्यातून माझी प्राप्ती नाही, त्याच्यातून नरकाचीच प्राप्ती आहे. वाईट पैसा, वाईट दान. आता ऐका पुढचं. तेव्हा उदार होणे धनी चोरीचा. बघा, जुगार, पत्ते, वेश्या, रात्रीचं वाईट कर्म, दारू विकणं वगैरे काय काय जे दान कर्म आहे, त्यातून पैसा कमवणं आणि ते दान देणे, ते कोणत्या मार्गाने काल सांगतो त्याला. आता ऐका, चोरीचा पात्रे भाट नगारी, सामान्य स्त्रिया का जुवारी. सामान्य स्त्रिया वेश्या बनतात. जुवारी म्हणजे तुम्हाला माहिती जुवा. जे मूर्तिमंत भुर्री फुले जया,
मूर्तिमंत भुरी पण करते. मूर्तिमंत भुरी भुले जया अशा वेश्याकडे जाणं, नाच गाणं करणं, त्याच्यावर पैसा उडवणं, त्यांच्या माध्यमातून धंदा रचणं, त्याच्यातून पैसा कमवून तो व्यवहारात आणणं, हे कोणतं दान आहे? तमोगुणी लोक. हे कोणते? तमोगुणी. मला वाचा वाटून झालं, आता काय करू? हो का? पात्री थाट नागारी, नागारी म्हणजे नगर गावात. सामान्य स्त्रिया का जुवारी, सामान्य स्त्रियाला वेश्या करून धंदा सुरू करणं. ती मूर्तिमंत भुर्री भुले जया असा बायकाला नाचवणं, असं माणसं त्याला भुलतात आणि त्यातून पैसा कमवतात. शहरात काय? अल्टर जाऊन बघा, सगळं हेच आहे. गलीमध्ये काय? सगळं हेच आहे. चौकड काय? हेच आहे. 10% लोक चांगले, 90% घाण. वाटलं का तुम्हाला लिमान चांगले ते नाही? तेव्हा मी बायकाला खूप बोलते आणि सगळं सोडते, पण माझा विषय नाही तो बोलण्याचा. मला विषय तो काढा वाटत नाही. माझी वाणी का भ्रष्ट करू मी? पवित्र वाणीला अपवित्र करू का मी? बरोबर का चूक? आता विषय निघालून मला बोलावं लागतंय. मग रूप नृत्याची पुरवणी. रूप नृत्य, तिचं रूप बघायचं, नाचणं बघायचं, पैसा उडवायचा. बघा आता, रूप नृत्याची पुरवणी, ते पुढ्या डोळ्या भारणी, डोळ्याचं भारणं पेटते त्यांचं बघून. ते गीत भाटी व तो श्रवणी, कर्ण जप, त्यांच्या त्या नाच गाण्याचा बघणं, ते गाण्यामध्ये रंजन गुंजन करणं, ते तमोगुणाचं पापाचं कार्य. आता माऊलीनं कधी लिहून ठेवले? 750 वर्षापूर्वी. आणि आता घडायला 100 वर्ष जास्त झालं. आधी होतं तुटक. पण ह्या आता सध्याच्या पिढीमध्ये कुठेही पाहायला मिळाल जुगार, दारू, तर कॉमन झालं. कॉमन मदिरा. बापरे, छोटे लेकर तिकडं, पोरी तिकडं, कॉलेज तिकडं. तुम्हाला काय शिक्षण म्हणले का? मला जास्त बोलता नाही. बायका म्हणते ना, सुख सोनाला जे घे फुल सुगंधाचा गुगळू, तव भ्रमाचा तो वेटाळू, अवतरे जैसा आळू माळू. सुगंध, तिथला गंध, फुलाच्या हार फिर, बायका नाचवणं, तमाशा. हा, जे घे फुल गंधाचा गुगळू, तिथं देवापाशी गुगळते असते, धूप येतो आणि ते मग तिथे माणूस देवा भक्ती धुंद होती. आणि ह्या लोकांच्या तमोगुणामध्ये तिथे ते हार, सुगंध, अत्तराचा तिकडे बेधुंद होते. इकडे पाप, इकडे पुण्य. तव भ्रमाचा तो वेताळू, अवतरी जसा. वेताळ म्हणजे भूत नाचते तिथं. वेताळ म्हणजे भूत. मग ते पैसे, ते हार, ते सुगंध, ती बाई, ते नाचणं आणि ते माणसं का चांगले वाटले का? 90% बेकार माणसं, 90% खराब जात नाही. सध्याच्या कले आहे. आता मी बाईला हमेशा बोलते की, माणसाला नाही. पण माणसाला बोलायची वेळ आली आता. सगळे बेकार. आता आहे का? या जग मी काय म्हणलं तर माहित आहे ना, ही गुणाचं निर्भीड. कळू का न कळू, पण व्यवहार चांगला असा. वाचून तर कुठं कधी गीता कळायला वाईट वागतं का माणूस? कुठं बोलतो का? नाटक करतो जगापुढे. जगाला कसवा हो, देवाला कसून दाखवा ना. या जग अनेले पदार्थ अनेक, तेने घालू लागे मातंग गवादिशी. लुबाडलं जगाला, हो का? तेथे भांडुनी जग लोकांना भेटलं असं वाईट मार्गाने. अनेले पदार्थ अनेक पैसा कमवला, अनेक धन कमवलं आणि जीव घातले मातंग. तर मातंग तुम्हाला तुम्ही सांगत एवं ऐसे निजे जे देणे, ते तामस दान मी म्हणे, आणि घडे दैव गुणे आणि कही एक. असं जे घडतं वाईट कर्मातून पुण्य पैसा कमवणं, वाईट कर्म करणं, जगाला लुबाडणं, ते दान देणं, जगाला आडंबर करणं, ते दान तमोगुणाचे, नरकाचे, माझ्या प्राप्तीचे नाही. ते तमोगुणाचं आणि त्याला माझी प्राप्ती होत नाही, त्याला पापाची प्राप्ती होती. म्हणून असं दान तू करू नको, असं दान समजून घे. आणि सत्वगुणा तू पटकन हे असं ज्ञानोबराय माऊली अर्जुनाला बोलतात. भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाचा संवाद साधतात आणि माऊली जगाचे संवाद साधतात. त्या दोघांचा समन्वय लावून देत राहा.
माऊली जगाला बोलतात, कृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलतात, संत साधकाला बोलतात आणि श्रवण हृदयामध्ये टिपल्या जातं तेव्हा बंध निघून जातो. कसे बेटा, माझं एक चुकलंय आणि मी कबूल करते. चूक कधी कबूल करावी, पाप कधी उघड्यावर आणावं, पुण्य झाकून ठेवावं. तुम्हाला मी पंचकर्णापासून पुढे दिलं पाहिजे, पण मला माझ्या आयुष्याचं माहित नाही काय किती आयुष्य ते. मला ज्ञानेश्वरीचं पूर्ण चिंतन करायचं होतं, हा महाग्रंथ हृदयात ठेवायचा होता. असं जे जे दिलं ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि एक हे दैवयोगानं कसं घडून येतं, पापा अशी का होतात, पैसा त्याच्या वाईट मार्गातून येतो म्हणून हे असं धर्म घडतं. जो पैसा त्या मार्गातून येतो त्या मार्गाला जातो आणि जातोच नाही. दारूचा पैसा असा जातो, वाईट कर्माने केला असा जातो. अधर्माचा पैसा अधर्मच होतो. धर्म कधीच घडणार नाही त्या घरात, हे लिहून ठेवायचं. तर माऊने सांगितले तामस दान येते, तामस दान नरकाला नेतं, सिद्ध होत नाही, पवित्रता नाही. म्हणून काय कसा विधीनं पैसा कमवावा, विधीनं भेटावा. किती लागतो खायला? 3.5 फूट जागा लागते एक रूम. 50 जरी बंगले असले तर झोपतो 3.5 एकाच रूम मध्ये आपण. 50 झोपतो आपण. पण कलियुगाची हाव सुटली लोकांना भयंकर, की आपण थांबवू शकत नाही. आणि कली कसा झोपवलो, कली आहे कोणी काम करून घेतो ना, बापाचं काम करायला कली आहे त्यांच्यासोबत. आपण चिंता करायचं नाही, जास्त चिंता करायचं. आपल्याला आपलं खातं नाहीच, त्यांना आयुष्यात पाप कमवायचं का पुण्य कमवायचं का धर्मानं कमवायचं का अधर्मानं कमवायचं, तुमच्या कोणाला भ्रष्ट करायचं का तुमच्या कोणाला उधारायचं तर तुम्ही ठरवायचं. आम्ही नाही. आपल्या सासऱ्यानं काय कमवलं होतं आपल्या घरात, त्यांना माऊलीची वारी केली होती की नव्हती, पंढरपूरची वारी होती की नव्हती, मग आपण वारी करतो की नाही, त्यांच्यासारखं वागतो की नाही. तुमच्या भागाचं कोण सांभाळा तुम्ही, आम्ही झालं तुम्ही झालं. आपल्या सासऱ्यानं काय केलं आपण तेच करायचं. आपण धर्मानं वागवलं, आपण धर्मानंच कमवायचं. आणि तुम्ही किती कमवलं तर तुमच्या नावाने काय झेंडे चौकात लावणार नाही तरी नाही. तुमच्या नावानं नसुने, रजगुणाची वृत्ती नसुने, सत्वगुण कमी पडू नये आणि गुणामध्ये बुद्धीनं राहू नये, देहाला संबंध बुद्धीनं करू नये आणि देहाचा पात केल्याशिवाय ज्ञानाची शक्ती भोगता येत नाही हे सांगितल्याशिवाय आम्ही थांबू नये. भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय.